दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशानंतर दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। या दरम्यान दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये देशमुख यांनी अनेक विषयांना हात घातला। यात त्यांनी बाजार समितीची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, लोकसभेची निवडणूक याबद्दल देखील सांगितलं। बघा सुभाष देशमुख यांची संपूर्ण पत्रकार परिषद। त्यांची भावना एकच आहे की बाबा आता ह्यावेळेस आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका। तुमच्या वेळेस त्याने आम्हाला स्पष्ट वक्तव्याने सांगितलं, कार्यकर्त्यांनी लोकसभेचे नेते आहात, विधानसभेचे तुम्ही नेते आहात, तुमच्या ह्याच्यात भागीदारी घ्या, आमच्या ह्याच्यात कृपा करून हात जोडतो आम्ही तुम्हाला की आमच्या ह्याच्यात भागीदारी करू नका। आम्ही गेली 10-12 वर्षापासून काही नसताना घरोघरी जाऊन अनेक लोकांनी आपल्याविषयी प्रचार अपप्रचार केला असताना सुद्धा आम्ही नागरिकांचं परिवर्तन केलेलं आहे आणि नागरिकाला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे। आणि आता आमच्यात का भागीदारी देता, ह्या आताही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांनाही आश्चर्य वाटायला असं कसं व्हायला। त्यांच्याही मतदारसंघातले हेच प्रवेश सुरू आहेत, त्यांचेही कार्यकर्ते गोंधळ घालायला लागलेले आहेत, तेही अस्वस्थ आहेत। अनेकाला त्यांनी काहीतरी म्हटलेलं असतं, कुणाला ते ह्याच्या अगोदर प्रवेश दिलेला असतो। आज काल यायचं आज लगेच म्हणजे महानगरपालिकेला तिकीट द्यायचं हे होत नाही। आणि मला दोघांनी शब्द दिलेला आहे की उमेदवार ते मागणार नाहीत। तुम्हाला म्हणले होते प्रवेश तुम्हाला विचारल्याशिवाय होणार नाही, आता म्हणतात तिकिटाची मागणी होणार नाही, पण पुढे जर तिकीट पण दिली तर कसा विश्वास ठेवता? मला असं वाटतं की नेतृत्वावर माझा नाईलाज का होईना पण विश्वास ठेवावाच लागतो। नेतृत्वावर गैरविश्वास दाखवून चालणार नाही। नेतृत्वाने शब्द दिलेला आहे आणि मला काय वाटतंय की ते शब्द पाळतील असं वाटतं। उमेदवार दिले तिथं तुमचे उमेदवार अगोदरपासून काम करणार आहेत, तेव्हा तुमची भूमिका काय असणार आहे? काय आता समजा दिलीप माने नाही 2-4-5-6 जागा सुटल्या, तिथं तुमचे कार्यकर्ते आधी तयारी करायला लागले, पण तिथं तुमची भूमिका काय असणार? तुम्ही माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलंय उमेदवारी ते मागणार नाहीत। बापू उमेदवारी मागणार नाही तर मी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या सर्वांचा विरोध असताना जाण्याचा अट्टास कशासाठी असावा? पालकमंत्र्यांनी देखील सांगितलं की याचा निर्णय बापू घेतील। तुम्ही अनेक वर्ष जे आहेत ती विक्रमी मताने निवडून येत आहे आणि तुमचाच कुठेतरी प्रतिस्पर्धक भाजपकडून तयार करतोय, असं काय वाटतंय? खंत वाटते? माझ्या नशिबातलं जे असतंय, भाजपच्या नशिबात जे असतंय ते कोणी काढून घेत नाही। असले त्रास मी 98 पासून बघतोय। लई जणांनी त्रास दिला। मी शरद पवारच्या विरोधात लढलो, सुशील कुमारच्या विरोधात लढलो, पक्षांतर बी काय मला कमी त्रास झालाय का? असं काय नसतं, त्रास असतो त्याला काय। मला कोण त्रास देत नाही, दिला तर काय फरक पडत नाही। मला एक खात्री आहे, माणसाने त्रास दिला हरकत नाही, पण भगवंत माझ्या पाठीशी आहे म्हणतो। आपली जी चर्चा झाली त्यात नेतृत्वाची काय भूमिका आहे यांना घेण्यामध्ये? नेतृत्वाला वाटते आपले कार्यकर्ते वाढले पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, ही भूमिका आहे नेतृत्वाची। ही जी अस्वस्थता आहे म्हणजे कुणाची ही जी अस्वस्थता आहे कार्यकर्त्यांमध्ये असेल, उत्तरच्या असतील, दक्षिणच्या असतील, काही जी सगळे व्यक्त केली जाते। राज्यामध्ये सर्वात मोठं बऱ्यापैकी पहिल्यांदा आंदोलन भाजपाचं शहर कार्यालयासोबत झालं, कारण ती त्यांच्यामध्ये असली मनातली खंत होती अशी भावना त्यांनी व्यक्त केली। या सगळ्याकडे बघताना ही अस्वस्थता, ही खंत भविष्यामध्ये काय तर वेगळं स्वरूप होईल? कुठल्याही गोष्टीचं म्हणजे आपलं काय म्हणतो आपण त्याला, माकडी 2 पिल्लं ज्यावेळेस बुडत असतात म्हणजे माकडीनं आपल्या खांद्यावर घेत असते आणि ज्यावेळेस ती स्वतः तिच्या नाकातोंडाला पाणी लागतं त्यावेळेस ती स्वतःच्या पिल्लाला खाली घेते आणि मग वर जाते। मग हे तर सज्ञान माणसं आहेत। बाबू तुमच्या ह्याच्यामध्ये जे कार्यकर्ते जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत एकूण किती प्रभागात जे आहे तुम्ही तुमची योजना तयार केलेली आहे, किती प्रभागात तुमचे कार्यकर्ते? 1-2 दिवसापूर्वी तुमची बैठक पण झाली की असणार? मी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं, कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे।
आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की बाबा उमेदवारी मागितली, कार्यकर्ता महत्वाकांक्षा असला पाहिजे, उमेदवारी मागितली पाहिजे, त्याच्याबद्दल स्वागतच आहे. परंतु उमेदवार केवळ प्रभागात 4 किंवा 3, म्हणजे काही ठिकाणी 3 आहेत, 4च उमेदवार आपल्याला देता येतात, बाकीच्याला उमेदवारी मिळत नसते. तर मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक हो, म्हणजे लढलं पाहिजे, भारतीय जनता पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे, आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी झटलं पाहिजे. म्हणून मी सर्वांची समजूत काढण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. मग आमचे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, काय उमेदवार सुद्धा इच्छुक होते, ते सुद्धा त्या बैठकीला होते बऱ्यापैकी. महायुती होणार का नाही डॉक्टर? महायुतीमध्ये जे आहे शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार, काय निर्णय काय झाला? मला असं वाटतं की बहुतेक युतीनंच लढतील. जागा वाटपाच्या बाबतीत निर्णय काय आज काहीतरी 1-2 दिवसामध्ये बैठका घेतील. याच्या आधी आपला शिक्का प्रमाण मानला जायचा, मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बघितलं आपण, आपला विरोध होता, मात्र त्यावेळेस देखील आपला शब्द मानला गेला नाही. आता पुन्हा आपण विरोध करताय कार्यकर्त्यांसाठी, मात्र तो देखील शब्द आता ऐकला जात नाहीये. अशी काय दिलीप माने यांनी जादूची कांडी फिरवली आहे की त्यांनाचे प्रत्येक गोष्ट ऐकली जाते आणि आपला शब्द ऐकला देखील जात नाही प्रमाण मानण्याचं. मला असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने, म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे, ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलोय. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्या बरोबर. पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही त्या, आपल्याला ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एक सुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो, बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे. जिथं एक सोसायटी नाही तिथं 450-500 मतदान सोसायटीचं झालंय. आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत, कमी ग्रामपंचायती होत्या, तरी परंतु 3 उमेदवार माझे निवडून आलेत. आम्ही एवढा मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला. किती? एक माणूस निवडून आला. हे अभिमान, ही खोटी माहिती वर जाते. आता दावा आहे आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना, 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते. आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं मत आहे. बापू ते ठराविक जण कोण आहेत नेमके? मला तो शोध लागायचा आहे, जरा तुमच्या माध्यमातून कळवा मला. त्यांचे ज्या पक्षात होते, त्या पक्षाचे लोक त्यांना विधानसभेत तिकीट देत नाहीत, पण तुम्ही निवडून आल्यानंतर देखील पक्ष तुमचा ऐकत नाही. मला ते म्हणायचं का असं होतंय आता पक्षात, त्याचं काही आत्मचिंतन वगैरे आता काही करणार आहात? मी नुसतं आत्मचिंतन करत, मी लढतच राहणार आहे काय बी झालं तर. विधानसभेमध्ये आम्ही त्यांना खूप मदत केली होती, त्यामुळे आता असं आहे, प्रत्येक नागरिक म्हणत असतो, जेवढे मतदार आहेत ते सर्वच म्हणत असतात आम्ही तुम्हाला मतदान टाकलंय. तुम्ही कुठल्याही गल्लीत चाला, गल्लीत म्हणजे विरोध करणारा माणूस सुद्धा सांगत असतो की मी मतदान केलं. मग होयच म्हणायचं. निवडून येईपर्यंत आम्हाला सगळ्याच्या दारोदार फिरावंच लागतंय. उमेदवार असू किंवा मतदार असू, सगळ्यांच्या दारोदार फिरावं. आम्ही फिरलो बी, मत मागत फिरावंच लागते सगळीकडे. आमची बाजू पटवून सांगावंच लागते. तेवढ्यापुरती पटली बी असेल, एखाद परिवर्तन झालं बी असेल, दिलं बी असतील, मी नाही कुठे म्हणाल. बापू आता इतके दिवस ना फक्त भाजप म्हणूनच आपण लढत होतो. ते तुम्ही नगरसेवक गेल्या वेळी दीड असताना 14-15 केले महापौर सत्ताने. आता पुन्हा एक गट येऊन पुन्हा गटबाजी, म्हणजे आता सुभाष देशमुख गट, माने गट, असं का होतं भाजपमध्ये की गटबाजीला उदाहरण वरिष्ठ नेते देत आहेत का? हे मला असं वाटतं की तो प्रश्न मला कळत नाही. नाही कळत नाही, पण इतके दिवस तुम्ही भाजप म्हणूनच लढले ना. मी अजूनही भाजपमधूनच लागणार. घेऊन एक गट येणार, आणखीन सुद्धा भाजप म्हणून लढणार. आता पुन्हा म्हणणार की माने गट येते असं, पण गटबाजीला कुठं इथून सुरुवात होती असं वाटतं. त्याचा अंदाज वरिष्ठांना माहिती. मला तो प्रश्न सांग. बापू, या सर्व घटनाक्रमानंतर आमदार सुभाष बापू यांची कार्यकर्त्यासाठीची काय भूमिका असणार नाही?
मी कार्यकर्ते जसे सांगतील, कारण कार्यकर्ते नागरिकाच्या वतीनं बोलत असतात, कारण त्यांना आम्ही संपूर्ण नागरिकापर्यंत मतदारापर्यंत पोहोचू शकत नसतो. आम्ही पोहोचतो कार्यकर्त्यांच्या तर्फे पोहोचत असतो. आम्ही नेहमी म्हणतो कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आता कार्यकर्त्याच्या निवडणुका आले की नेते लोक घेणं त्यांना आवडत नाही ना, आणि मग मला कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं लागणार आहे. त्यांना पाठीशी त्यांना साथ द्यावीच लागणार आहे, येणं केलं प्रकारे. बापू, बाजार समितीला कसं भाजप विरुद्ध वेगळी आघाडी झाली, तशी महापालिकेत तुम्ही आणि विजय देशमुख असं काय करायचं काय आहे का? असलं डोक्यात नाही. आम्ही भाजप म्हणून लढणार. बापूसाहेब, पालकमंत्र्यांनी म्हणलेले की महापालिकेच्या संदर्भात आमचे तिन्ही आमदार जे आहेत ते सक्षम असतील, शहराध्यक्ष सक्षम आहेत, जे काही निर्णय आहेत ते घेतील. जर सक्षम असतील तर मग पक्षप्रवेश कशासाठी होतो? आता तो कसा घेतला मला असं वाटतं की आमच्या प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री किंवा नेते मंडळी त्यांना विचारलं पाहिजे कसं घेतलं, त्यांनी कसं घेतलं, मला कसं कळलं. थँक्यू. उलट माझा दावा आहे, त्यांनी सांगितलेलं आहे दोघांनी बी की उमेदवारी मागणार नाही. तर बापू, समजा जर का असं झालं की तुम्हाला सांगितलंय आणि पण प्रत्यक्षात जर का त्यांना उमेदवारी दिली गेली, कारण त्यांचे भाऊ जे नगरसेवक होते काही मागच्या टप्प्यात, आता पुन्हा एकदा त्यांना जर का त्याच वेळेस संधी मिळाली की आम्ही नगरसेवक, तर हे ऍक्सेप्ट होईल का, किंवा त्यानंतर काय भूमिका असणार आहे? मला असं वाटतं की त्या परिस्थितीत ठरलं जात. काय असतं म्हणजे आता काय ठरलेलं नाही. आता त्यांनी सांगितलं की मला दोघांनी सांगितलं की ते उमेदवारी मागणार नाहीत. बापू, मग यानंतर तुम्ही प्रश्न केला नाही की जर उमेदवारी मागणारच नसतील तर पक्षप्रवेश कशासाठी देत, अशी काही विचारणा केली नाही का? नाही, आपल्या उमेदवाराला सपोर्ट मिळावा. नाही, बापूसाहेब, असं आहे, उमेदवारी मागणारे बोलले होते. माने बोलले की त्यांच्या लोकांना चिन्हावरती उभं करणार आणि आता ते भाजप आले कार्यकर्ता त्याच्या लोकांचा होणारच आहे, त्रास होणारच आहे. म्हणजे बंडखोरी व्हायची शक्यता आहेच आहे. कायदा इकडे तिकडे. आता एखादा इच्छुक असतो, तीव्र इच्छुक असतो, त्याला नाही म्हणत त्याची बंडखोरी 100% आम्ही आमच्या कार्यकर्त्याला बंडखोरीपासून रोखण्याचा प्रयत्नच करणार आहे. आता ते ज्यांनी प्रवेश केलाय, ज्या आशेने केलाय, त्यांनी बंडखोरी केली तर माझ्या हातात नाही. बापूसाहेब, आपण कसं म्हणताय की ते उमेदवारी मागणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे, तर ते कोणती उमेदवारी, म्हणजे विधानसभा, लोकसभा की झेडपी की महापालिका, काय असं स्पष्टीकरण, म्हणजे येणारी कोणत्याही निवडणूक असली तरी ते उमेदवारी मागणार नाहीत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद. त्यांना विधान परिषदेवर घेतलं तर आपली काय मला माहित नाही, प्रश्नच असेल का? मला काही माहिती नाही. घेतलं तर जिल्ह्याचं स्वागत आहे का? जिल्ह्याला ऍडिशनल मिळाला घेत माणूस. काही नसताना तुम्ही त्या जागेवर निवडून आणता. आता तर आयतं मिळतो, काही नसताना तुम्ही निवडून आणता त्या जागेवर. आता तर आयतं मिळालं. आयतं मिळालं. आता आमच्या मध्याला सुद्धा बघा ना, 15 नगरसेवक आहेत आमचे भाजपच्या अगोदर, कुणी नसताना. आता बहुतेक 40 येणार आमची. 75 तिथंच होत आहे. मला हे कळत नाही, कुणी नसतानाही महापौर झालेला आहे. आता ती म्हणणारच की आम्ही असल्यामुळं महापालिका आली म्हणणार, कुणी म्हणणारच आहे. श्रेय घ्यायला काय असतं.